हां. आपण थोडा वेळ चाय पिऊन घेऊया, नंतर मसाला वाटूया. तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप. डाळ पण वाटायची आहे. ओके. हां हां. पुदिना घालायचा अजून. पुदिना. बाळा पुदिना आणि पानं बाहेर. पुदिना आण ग. येते का बाहेर लसूण, कांदा जे जे वाटायला घेतलं ते खोबरं वगैरे. पुदिना घालायचा. हां. पुदिना ते सगळं आपल्या शेतामध्येच असं ना इथे समोर. हां. विकत नाही काय आणायचं. विकत आणायची गरज नाही, सगळं आहे. गरज नाही. कोथिंबीर आणायची नाही, डाळ घरची. हां. खोबरं नारळ आपल्या घरच्या नारळाचं, लसूण आपल्या शेतात केलेला पिकवलेला लसूण, हरभरा आपल्या रानात पिकलेला. फक्त विकत तेलच आहे ना. हां. अद्रक पण आपण रानात लावलेलं. याची चवच वेगळी असते, एकदम लय भारी लागते. आमटी वगैरे मस्त होणार आहे आज आमटी. असंच पिणार आहेत हे बघा, वाटी भरून भरून. पुदिना फ्रेश आहेत एकदम, किती मस्त आहे. घरचा किचन मधली कोरपड लावायची त्यांना. अच्छा. ते म्हणायचं चाला येत नाही, पळा येत नाही मम्मी पप्पाच्या मागं. काय करू म्हणून रडतोय. बाहेर जाव. आला का? हे बघा. बंटी बंटी बस इथं खाली खाली बस. बस. कसं बसलं बघा शांत. जेवायचं तुला? भूक लागली? काय आहे काय? किती समजतं बघा, शांत बसला. कसं ठेवलेलं आहे का? मी ठेवलं होतं, तूच त्याला डिस्टर्ब केलं सगळं. ते मागलं मोर मी तर अजून आमच्या पोटाला काढला, तोपर्यंत तू येऊन बसला. ती मागतोय खायला, पाहिजे त्याला. नको काढ, आपल्याला ह्याच्यात वाटायचंय ना, काय खायचंय काय नाही. लाडू करते नको इथं. नाही कसा ते जीबीवर. लोणचं घरी बनवलेलं आहे ना. मस्त झालंय लोणचं. घरच्या आंब्याचं घरी. मग बस तुला का देऊ अजून थोडं. बास झालं मला एवढं लोणचं, खूप झालं. गावाकडचं लोणचं आम्ही घेऊन जाणार आहोत घरी मुंबईला. बास झालं ताई, बास होईल मला. होऊन जाईल तेवढं. हां, आईला पण होईल, आम्हाला पण होईल.
हे डीमार्ट मधलं खात नाहीत लोणचं, घरी आणलेलं मी एकटीच खाते. आता तुमच्या इथलं नेलं ना पुन्हा संपून टाकतात खाऊन खाऊन. गेल्या वर्षी नेलं होतं ना आम्ही, 15 दिवस पण नाही झालं सगळं संपून टाकलं. बाद झालं, भरपूर झालं. त्यांना काल तुम्ही बोलले ना असं मस्करीमध्ये, तुझ्यासाठी नाही बनवलं लोणचं. कसं तोंड केलं त्याला वाटलं खरंच नाही बनवलंय. नाही राहू दे बोलतात. तोंड तर एवढंच झालं होतं. मी बघितलं ना. काय विकतचं नाही आहेत, काय सुद्धा विकतचं नाही. सगळं सगळं घरी बनवलंय. हां, किती सगळं घरचं. घरचंच खूप छान लागतंय. असं कपड्यात काढायचा, हां असा हां पिसाचा आणि असं बांधायचं. हां, चांगलं राहते बांधल्यावर. खराब होत नाही, वास मारत नाही. 3 डेरे घातलेलं. हां. 500-600 आंबा पडलेला. बघ. हां, तिथे पण दिलं ना तुम्ही, सगळ्याकडे वाटलं. कुणालाच नाही राहिलं, कुणाला द्यायचं नाही राहिलं. सुरलीला दिलं 150 आंब्याचं, मामीला दिलं, तुझ्या काकूला दिलं 150 आंब्याचं. हां काल एवढ्या 4 भरण्यात 3-4 ठिकाणी दिल्या. हां तिथं आमची तर एका मैत्रिणीला दिलं, 2 मैत्रिणीला दिलं, काल शाबाला दिलं तिथं हां शेतकऱ्यामध्ये. हां, तुम्ही आणलं होतं ना त्यांच्यासाठी तिला पण. दिलं. आता तिथं आले ना वर्ष सरकार घेऊन जा. गेल्यानंतर खरं कडक कडक चालेल. तुम्हाला हां हां मला जाती मग. हां तिथं पॅक राहील ना. चालेल. मग ती कधीच लोणच्याची बरणी बांधायची नाही कुठलीच. हां, ती कसं प्लॅस्टिकचं वास येतो ना, प्लॅस्टिकचं हां, वास हां. मारतं मग ती. कपडा बांधून ठेवायचं वरती. हा कपडा बांधायचा. आपण ज्या साडीतला ब्लाऊज पीस शिवत नाही त्या शिजली डाळ. शिजली डाळ. शिजली राहिली. कुकरमध्ये मला लय राडा वाटतो. कुकरमध्ये बसलं पण नसतं जास्त आहे नाही ना. मोठा आहे की कुकर आपल्याकडं. हां, चांगलं. चलो शिजू द्या तोपर्यंत. आमटी गूळ खिसायचं आहे. घेऊ काही वाटाय. हे कबशा ठेवायचे जाळे आहेत. हा कबशी. मला वाटतं मामा 3 वाजेपर्यंत नाही, पाट्यावर ह्याच्यात पुरण वाटायचं. हा, मस्त पोळ्या होतील मग. पाट्यावरचं वाटलेलं मस्त होतं. कारण मला हसता येईल. वाटून लावायचं. तिथं परवटा पडलाय अंगात चिखला. गावाकडचा आंबा, घरचा आंबा आहे ना हा पण. घरचा. खोबरं खिसायला का तुम्हाला? हा, गूळ बारीक खिसायचा होता पण मी चाकूने बारीक बारीक असं कट करून घेते. जेवायला पण बसले.